कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर विविध राजकीय समीकरणं नव्यानं आखली जात आहेत। त्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं समीकरण म्हणजे महाडिक गटाच्या ताराराणी आघाडीचं भाजपात विलीनीकरण होईल का हा प्रश्न। परंतु आता हे स्पष्ट झालंय की ताराराणी आघाडी हे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखून महायुती सोबत निवडणूक लढवणार आहे। आता ही एक साधीसुधी घोषणा नाहीये, तर यामागे राजकीय हिशोब लपलेला आहे। तो राजकीय हिशोब काय आहे तोच सांगणार आहे या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। तर आता या राजकीय हिशोबातलं पहिलं समीकरण सांगायचं झालं तर म्हणजे पॉलिटिकल ब्रँड जपण्याचा प्रयत्न। ताराराणी आघाडीचं अस्तित्व टिकवण्याचा निर्णय म्हणजे एक प्रकारे पॉलिटिकल ब्रँड जपण्याचा प्रयत्न असू शकतो। कारण ताराराणी आघाडी ही अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत एक प्रभावी स्थानिक घटक पक्ष म्हणून काम करते। ती थेट भाजपात विलीन झाली असती तर स्थानिक पातळीवर तिची स्वतंत्र ओळख संपली असती, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढू शकला असता आणि महाडिक गटाची स्थानिक पातळीवरील झेंडा ही ओळख सुद्धा नष्ट झाली असती। त्यामुळे महायुती सोबत जाऊन पण स्वतंत्र अस्तित्व राखणं हा मास्टर माइंड्सचा स्थानिक पातळीवरील ब्रँड प्रेझेन्स कायम ठेवण्याचा राजकीय डाव असू शकतो असं म्हटलं जात आहे। दुसरं समीकरण म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजे महायुतीतील उमेदवार संघर्ष कमी करण्याची ही रणनीती असू शकते। कसं तर कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे। भाजपात तरुण आणि ज्येष्ठ दोन्ही गटांमध्ये मोठी स्पर्धा आहे। शिवसेनेच्या शिंदे गटात नवीन नेतृत्वाची चाचपणी केली जाते, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतंत्र राजकीय गणित आखली जात आहेत। अशा परिस्थितीत ताराराणी आघाडी अतिरिक्त स्लॉट म्हणून वापरणं ही रणनीती सुद्धा महत्त्वाची ठरू शकते। ताराराणी आघाडीमुळे नाराज उमेदवारांना समांतर म्हणजे पॅरलल प्लॅटफॉर्म मिळेल। महायुतीच्या मुख्य पक्षांना थेट नाराजीचा फटका बसण्यापासून बचाव होईल आणि ताराराणी आघाडी ही महायुतीसाठी एक प्रकारे बफर अलायन्स म्हणजेच सुरक्षात्मक कवच म्हणून काम करू शकतं। आता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे काँग्रेसचं मजबूत अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून केलेला हा डाव आहे का। तर कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचा ऐतिहासिक प्रभाव आहे। म्हणजे जर महायुतीतील काही नाराज नेते किंवा तिकीट न मिळालेली मंडळी थेट काँग्रेसकडे गेली असती तर काँग्रेसला अनपेक्षित बळकटी मिळाली असती, महायुतीच्या एकत्रित मतदान विभाजित त्याच्यावर परिणाम झाला असता आणि ताराराणी आघाडी अशा परिस्थितीत महायुतीचा वोट बँक ही एकत्र ठेवू शकते। असंतुष्ट किंवा नाराज मंडळींसाठी ती एक सुरक्षित छत्री बनू शकते आणि ही नाराजी नियंत्रित करण्याची रणनीती कोल्हापूरसारख्या स्पर्धात्मक राजकारणातल्या स्थानिक व्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक वाटली असेल। चौथा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीतल्या अंतर्गत अडचणींचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा ताराराणी आघाडीच्या माध्यमातून होऊ शकतो। म्हणजे काय, महाविकास आघाडीत कोल्हापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ही जी राष्ट्रवादीतली अंतर्गत विभागणी, या सगळ्या अनेक समस्या आहेत ज्या कोल्हापूरच्या राजकारणात महाविकास आघाडीला फेस कराव्या लागतात। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणं अंतर्गत नाराजी वाढलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी ताराराणी आघाडी हा तिसरा पर्याय म्हणून महत्त्वाची भूमिका निभावू शकते। बरं, महाविकास आघाडीच्या या अनसेफ किंवा असुरक्षित सीट्स आहेत तिथे महायुतीला अतिरिक्त बळ सुद्धा हीच ताराराणी आघाडी देऊ शकते। त्यामुळे काही ठिकाणी विरोधकांचं मत विभागण्याचं साधन म्हणून सुद्धा ताराराणी आघाडीचा वापर केला जाऊ शकतो असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। आता पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय महाडिक घटकाचा महत्त्वाचा पण तुलनात्मक प्रभाव। आता कसं झालंय, धनंजय महाडिकांचं राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच निर्णायक राहिलंय। 2019ला त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवरचं त्यांचं प्रभुत्व सिद्ध करण्याची ही पुन्हा एक नामी संधी त्यांना मिळाली आहे। राज्यसभेचे सदस्य म्हणजे खासदार म्हणून सक्रियता आणि महाडिक गटाची कोल्हापूरमधली ओळख टिकवण्यासाठी ताराराणी आघाडी निर्णायक भूमिका ठरवेल। तरी मध्यंतरी एक असा काळ आला होता ज्यावेळी ताराराणी आघाडी ही पूर्णपणे भाजपमध्ये विलीनीकरण होणार नाही अशी अपेक्षा निर्माण झाली होती, कारण त्यावेळी महाडिक गटाला महायुतीत स्वीकारण्याची अनुकूल परिस्थिती तयार झाली आणि मग त्यामुळे महाडिकांनी जाहीर केलेली जी भूमिका आहे की ताराराणी आघाडी ही महायुती सोबत असेल पण स्वतंत्र लढेल, ही त्यांची दोन्ही बाजूंना बॅलन्स ठेवणारी राजकीय कसरत मानली जाते। त्यामुळे याचे पुढच्या राजकीय निवडणुका आहेत समीकरणांवर कसा परिणाम
परिणाम होईल, तर महायुतीला स्थानिक पातळीवर अधिक स्थैर्य देणारा असा हा निर्णय असू शकतो. म्हणजे महायुतीतील 4 घटक पक्ष आहेत. एक म्हणजे भाजप, दुसरी म्हणजे शिंदेंची शिवसेना, तिसरी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि चौथी प्लस म्हणून ताराराणी आघाडी ही एक आपलं वेगळं अस्तित्व ठेवून असेल. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अतिरिक्त आव्हान देणारी ठरू शकते. म्हणजेच काय, तर नाराज नेत्यांना थेट फायदा घेणं कठीण, पण मतविभागणी वाढण्याची शक्यता तिथे आपल्याला दिसून येते. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणात ताराराणी हा कळीचा घटक आहे आणि ताराराणी आघाडीच्या भाजपातल्या विलिनीकरणाऐवजी महायुती सोबत जाऊन पण स्वतंत्र निवडणूक लढण्याचा हा प्रवास केवळ राजकीय घोषणा नाही, ती स्थानिक राजकारणातल्या नाराजी, नियंत्रण आणि टेक्निकली जी टॅक्टिकल उमेदवारी आहे किंवा मतविभाजन रोखण्यासाठीची जी एक खेळी असते किंवा शक्ती संतुलन म्हणजे पॉवर तुम्हाला बॅलन्स करायचा आहे, याचा एक सुयोग्य मेळ साधणारा निर्णय आहे असं सुद्धा बोललं जाते. तरी महाडिकांच्या या राजकीय खेळीविषयी, या मास्टर स्ट्रोकविषयी आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.